नमस्कार, आपण पाहतात युगांतर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाचे काय ठळक घडामोडी. बातमी उल्हासनगरतून आहे. उल्हासनगरमध्ये संविधान सप्ताह जागर सप्ताहाच्या माध्यमातून संविधानाची जनजागृती. उल्हासनगरमध्ये संविधान जागर सप्ताहाची सुरुवात करण्यात आली आहे. संविधान बहुउद्देशीय संस्था व इतर समविचारी संघटनांच्या माध्यमातून संविधानाची जनजागृती करण्यात येत आहे. शहरात ठिकठिकाणी कार्यक्रम घेऊन भारतीय संविधानाची माहिती आणि कर्तव्य अशा विविध विषयावर संस्थेचे मान्यवर मार्गदर्शन करत आहेत. सलग 7 दिवस हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या सप्ताहासाठी मानवता अभियान संस्थेचे अध्यक्ष निवेदिता जाधव, विकास जाधव, माजी नगरसेवक अंजिला साळवे, समाजसेवक रामजीत गुप्ता उपस्थित होते. स्वागत करत आहोत या ठिकाणी. आज इथे आमच्या विभागातील आशा वर्कर मीना किटके यांनी दरवर्षीप्रमाणेच सावित्रीबाई फुले आणि माता जिजाऊ यांचा संयुक्त जयंती महोत्सव आयोजित केलेला आहे. आणि या निमित्ताने निवेदिता जाधव आणि विकास जाधव यांनी संविधान जागरचा सप्ताह जो चालू केला आहे, त्या निमित्ताने इथे सर्वांना संविधानावर खूप छान मार्गदर्शन अतिशय सोप्या शब्दात करण्यात आलं आणि जयंती उत्सव साजरा करण्यात आला. आज वातावरण जे आहे आपल्या भारतामध्ये ओव्हरऑलच, तर त्यामुळे जरुरी आहे की सर्वांना ही संविधानाची माहिती पोहोचवणं आणि त्याचा जागर करणं. तळागाळातल्या लोकांना याविषयी माहिती नसते, त्यामुळे त्यांना आपल्या हक्काविषयी जाणीवच नसते. त्यामुळे हे संविधान जागर सप्ताह चालू केल्याबद्दल खरंच मी खूप खूप अभिनंदन करते. सगळ्यांना सर्वप्रथम जय भीम आणि जय संविधान. आजचा आपला हा संविधान जागराचा दुसरा दिवस आहे. आपण 19 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत संविधानाचा जागर असा एक आगळा वेगळा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. आणि ते एका मोठ्या ठिकाणी नसून हे प्रत्येक वस्तीवाड्यांमध्ये जाऊन वस्तींमध्ये जाऊन त्याची जागरूकता करून प्रत्येक संस्थे संघटनाच्या माध्यमातून मंडळांच्या माध्यमातून आपण त्या लोकांपर्यंत पोहोचणार आहोत. कारण आज ती काळाची गरज आहे. संविधान सगळ्यांना माहीत असणं पण फार गरजेचं आहे. कारण संविधानामुळे आम्ही तर पहिल्यांदा मी म्हणेल की संविधानामुळे आम्ही महिला इथे आज आहोत आणि मोठ्या संख्येने पण आहोत आणि बोलू शकतो, आपले मत मांडू शकतो, कुठेही आम्ही संचार करू शकतो. जे स्वातंत्र्य आम्हाला संविधानामुळे मिळालेलं आहे, त्या अशा संविधानाच्या आम्ही त्याला पवित्र ग्रंथ असं मानतो, त्या ग्रंथाचं जागरण सगळ्या ठिकाणी होणं फार गरजेचं आहे आणि ती काळाची गरज आहे. परत अशी गोष्ट आहे की संविधान सगळे बोलतात, पण खरोखरच संविधानामध्ये नेमकं काय आहे, त्याची कलमं काय आहेत किंवा ते लोकांपर्यंत कसं पोहोचलं गेलं पाहिजे, छोटे छोटे मुद्दे लोकांना कसे अवेअर केले पाहिजे, जागरूकता कशी निर्माण केली पाहिजे, या सगळ्या गोष्टीची गरज आज समाजाला आहे का किंवा त्याची खरोखरच आवश्यकता आहे का, असा जर प्रश्न कोणी मला विचारला तर मी म्हणेल हो. कारण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून संविधान हे आपल्याला एक माणूस म्हणून जगवतं, आपल्या पायावरती उभं करतं आणि खरं स्वाभिमान आपल्याला जर कोणी शिकवत असेल तर संविधान आहे. संविधानामुळेच आज आणि खूप लोकांचे असे गैरसमज असतात की संविधान हे पर्टिक्युलर एका जातीसाठीच आहे, पण मी त्यांचं सगळ्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करते की तुम्ही पण संविधान वाचा आणि समजून घ्या. संविधान हे पर्टिक्युलर एका जातीसाठी किंवा पर्टिक्युलर एका व्यक्तीसाठी नसून संविधान हे सर्वांसाठी आहे. ज्याचा जन्म या भारत देशामध्ये झालेला आहे, जो एक माणूस म्हणून इथे जन्माला आलेला आहे. कारण संविधानच सांगतं, बाबासाहेबच सांगतात की मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमही मी भारतीयच आहे. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध.